माझ्यापेक्षा जास्त माझ्या आईलाच माझ्या यूट्यूब कंटेंटची काळजी जास्त. का ते पुढे मी सांगतेच. हा जो एअर फ्रायर आहे ना, तो आम्हाला नवीन घर घेतल्यावर अनिकेतच्या फ्रेंडनी गिफ्ट केलेला. म्हणून म्हटलं ह्याच्यामध्ये मस्त फ्रेंच फ्राईज करून घ्यावेत आणि करायला गेले आणि झालं एक. म्हणजे फ्रेंच फ्राईज सगळे करपले. म्हणजे मला माहीत नव्हतं ते कसं यूज करायचं. मीही यूट्यूबचाच वापर केलेला. त्याच्यावर सगळी रेसिपी बघितली आणि सेम फॉलो केली. पण शेवटी ते करपलेच. जाऊ दे म्हटलं, आपण केले तर आपल्याला खावंच लागणार. पण तसे ते टेस्टी झालेले. आज मी एक वेगळी रेसिपी ट्राय केलेली. ती म्हणजे हिरव्या वाटाण्याचा पराठा. हिरव्या वाटाण्याची आधी भाजी करून घेतली मिरची घालून. त्यानंतर त्याची पेस्ट करून घेतली आणि परत त्याला फोडणी दिली आणि त्यामध्ये एक बटाटाही खिसून घातला. गव्हाच्या कणकेचा एक गोळा घ्यायचा आणि त्यामध्ये ही भाजी भरायची आणि व्यवस्थित हलक्या हातानं सगळीकडून लाटून घ्यायचं आणि त्यानंतर तव्यावर व्यवस्थित दोन्ही साईडनं भाजून घ्यायचं. तुम्ही तेल किंवा तूप लावू शकता आणि बघू शकता किती क्रिस्पी आणि छान भाजलेलं. त्यानंतर त्याच्यावर मस्त असं तूप घालायचं आणि गरम गरम खाऊन घ्यायचं, कारण गार झाल्यावर इतकं ते टेस्टी नाही लागत. आणि आजपर्यंतचा हा माझा एकदम भारी झालेला पराठा होता. आणि अनिकेतने बघा अशी काहीतरी डेकोरेशन केलेलं. तुम्हीही नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल ते. आणि याच कंटेंटबद्दल मी तुम्हाला सांगत होते. मम्मीने घरामध्ये क्रिस्पी असे नमकीन बनवले होते आणि त्याचाच व्हिडिओ करून तिने मला पाठवलेला. म्हणत होती की तुझ्या व्हिडिओमध्ये घे. आणि आज नैवेद्यासाठी मी मस्त बासुंदी केलेली. बाय.